चला आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पण तुमच्या बाळासाठी हे नक्की ट्राय करू शकताय. तर इथे मी एक छोटा बटाटा बारीक किसून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे. नंतर हळद, लाल तिखट, मीठ, जिरे, ओवा आणि थोडंसं हिंग असं सगळं व्यवस्थित टाकून छान मिक्स करून घेतलं. बटाट्याला मॉइश्चर असतं त्याच्यामुळे छान गोळा तयार होतो त्याचा, अगदी आपण थालीपीठाला करतो तसा. नंतर एक तवा घेतला, तवा गरम केला आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं. तूप टाकून जो आपण गोळा बनवला होता त्याचं असं थालीपीठ थापून घेतलं तव्यावर. छान पातळ थापून घ्यायचं. झाकण लावून छान 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूला तूप लावून. तर इथे बघा छान असा बटाट्याचा पराठा तयार झाला आहे. आणि ह्याच्या बटाट्याच्या जागी तुम्ही गाजर किंवा बीटसुद्धा वापरू शकताय. आणि तांदळाच्या पिठाजागी तुम्ही दुसरं कोणतंही पीठ वापरू शकताय. ते छान बारीक तुकडे करून दिल्यावर भावात अगदी छान एन्जॉय करत होता, छान खात होता. आणि तो खाताना ना आम्हालासुद्धा देत असतो, तर तुम्ही ते बघू शकताय. तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी हे नक्की ट्राय करू शकताय. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चलो बाय.